राज्यपाल आमदार खासदारांचा घेणार क्लास, कारण नैसर्गिक शेती या विषयावर राज्यपाल आता लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करतील। राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील उपस्थित असणार आहेत। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, नैसर्गिक शेती समोरील आव्हानं आणि नव्यानं उद्भवणारे प्रश्न या विषयावर हा संवाद असेल। पक्षीय आमदारांनी खासदारांना यासाठी राजभवनवरती निमंत्रित करण्यात आलेलं आहे। 12 वाजता सर्व आमदार खासदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना राज्यपालांनी दिलेल्या आहेत। 12:30 वाजता हे मार्गदर्शन सुरू होईल। यामध्ये विशेष म्हणजे स्वतः राज्यपाल आचार्य देवव्रत आहेत, त्यांची स्वतःची 200 एकरची शेती आहे। ते नैसर्गिक शेती पद्धतीने ही शेती पिकवतात आणि कुठल्याही केमिकलचा वापर न करता, रसायनांचा वापर न करता अधिक उत्पादन ते घेत आहेत। आणि या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं होतं आणि आता याच शेतीचा आधार घेत ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा नैसर्गिक शेतीची एक चळवळ राबवू इच्छित आहेत। आणि याचसाठी ही शेती कशा प्रकारे करायची, आपल्या मतदारसंघांमध्ये तुम्ही शेतकऱ्यांना कशा प्रकारे प्रोत्साहन देऊ शकता, या संदर्भातील संपूर्ण मार्गदर्शन आहे आजच्या या कार्यशाळेमध्ये ते करणार आहेत। परिणामी महाराष्ट्रामध्ये आता पुन्हा एकदा नैसर्गिक शेतीची एक नवी चळवळ उभी राहणार का, याकडे सर्वांचं लक्ष असेल। लागली निश्चित। चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।